त्याच्या दृष्टीनं मी तो फॉर्म भरला. माझं नशीब चांगलं की मी तिथपर्यंत पोहोचलो. आणि एक सगळा विषय की सामान्य व्यक्ती हा गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी 100% सगळ्यांनी प्रयत्न केला या मताचा मी. हेच मत सगळ्यांच्याकडे मी फिरत असताना लक्षात आलं. माझी प्रचार यंत्रणा फार मोठी नाही आहे, मॅन पॉवर कमी आहे सगळ्या दृष्टीने. तरीसुद्धा मी ज्यांच्याकडे भेटतोय, बोलतोय, जातोय, म्हणजे मी फक्त क्लास 1 क्लास 2 किंवा थोडा सुशिक्षित वर्ग धरून मी डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा व्यापारी मंडळी जे आहेत त्यांना जाऊन भेटतोय की माझं धोरण काय आहे. ते मी सांगितल्यावर म्हणले सर खूप चांगलं सांगताय. आणि ज्याला आपण सातारा विजन म्हणतो पुढच्या एक 50 वर्षाचा, तो डोळ्यासमोर धरून मी लोकांपर्यंत गेलो. लोकांना खूप आवडतंय. आणि कुठेही उद्या जरी त्या खुर्चीवर बसलो तरी तिथे कुठेही स्पीड ब्रेकर नसणार आहे. प्रत्येक नागरिक हा सातारच्या ज्येष्ठ नागरिकाला किंवा प्रथम नागरिकाला भेटायला येताना परवानगी घ्यायची गरज नाही. त्याच्या अडचणी ज्या असतील ते शिष्टमंडळातर्फे त्यांच्या कमिटी नेमलेल्या असणार आहेत आपल्या नगरसेवक सोडून, त्या लोकांच्याकडनं त्या वार्डातल्या आपल्याला आढावा घेणं सोपं जाईल. आणि आता कर्मवीर भाऊराव पाटलांनी जशी शिक्षणाची 100 वर्षापूर्वी शाळा उभ्या केल्या, कारण गरज होती. आता 100 वर्ष झाली पण आता गरज आहे नोकरीची, छोट्या मोठ्या उद्योगाची. हे उद्योग छोटे मोठे आपल्याला वाढत्या नगरपालिकेच्या हद्दवाढ जी होणार आहे त्याच्यामध्ये करणं. जे मेन सिटीमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी जी गर्दी होती ती गर्दी विभागायची, म्हणजे शाळा बाहेर न्यायच्या, थोडी मंडई बाहेर न्यायची, ज्या ठिकाणी आपली हद्दवाढ आहे त्या ठिकाणी व्यायामशाळा न्यायच्या, बागा न्यायच्या. एकाच ठिकाणी गर्दी करून तुम्ही छोटं शहर आहे म्हणून बसलात तर सुधारणा होणार नाही. मेन बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी CCTV बसवले गेले पाहिजेत सुरक्षितेच्या दृष्टीने. आणि स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा जो विषय आहे तो संध्याकाळी, जो दिवसभराचा कचरा आहे तो रातभर तिथं ठेवण्यापेक्षा संध्याकाळी भरला जावा. पुणे मुंबईसारखी सिटी जर आपल्याला व्हायची असेल तर आपलं विजन बदललं गेलं पाहिजे. मुलं जे इथून शहराकडे जात आहेत नोकरीसाठी आणि शिक्षणाला, एखादं चांगलं युनिट स्मार्ट IT सारखं छोट्या मोठ्या स्वरूपात कोर्सेस सुरू करून बेसिक तरी त्या मुलांना स्पर्धा परीक्षांची केंद्र इथं असावीत. मी शिक्षक म्हणून मुलांच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने जे 35 वर्ष अनुभवायला मिळालं ते करण्याचा मानस आहे आपला. म्हणजे अगदी छोट्या, आता आपण पहा राजवाड्यापासून जर बाजारपेठेत गेलो तर सबंध नाक्यापर्यंत कुठेही स्त्रियांसाठी टॉयलेट नाही चांगलं. जी टॉयलेट आहेत ते अस्वच्छता आहेत की जिथून खऱ्या अर्थानं रोगाचं प्रदूषण होतं. लहान मुलं शाळांमध्ये 2-2.5 हजार मुलं शाळेत जातात, तीही टॉयलेट बरोबर नाहीत. म्हणजे खरा आजार लहान मुलांना होतं प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळे. मग ती टॉयलेटसुद्धा कंपल्सरी नगरपालिकेने स्वच्छ करण्यात यावी. जिथे मूळ आजार ज्या लहान मुलांना लागतो त्याचं संगोपन ज्येष्ठ नागरिकांना फिटनेस सर्टिफिकेट नगरपालिकेतर्फे देण्यात यावं, कार्ड. आणि 6 महिन्याने एकदा त्यांचं फिटनेस नगरपालिकेतर्फे डॉक्टरांची शिबिरं लावून ते घेण्यात यावी. कारण आपल्याला जसं लहान मूल महत्त्वाचं आहे तसं ज्येष्ठ नागरिकसुद्धा या राष्ट्राची चांगली संपत्ती आहे. केवळ कमवतोय म्हणून, उत्पन्नात येत आहे म्हणून त्याकडे बघणं आणि त्याला सवलती देण्यापेक्षा या पद्धतीने आपण करतोय आणि प्रचारही करतो. लोकांना विजन ऐकल्यानंतर खूप चांगलं वाटतंय. 28 तारखेला चोरगींनी म्हणजे बालाजी ट्रस्ट आणि दुसऱ्या यांनी एकत्र सगळ्या अपक्ष जे कोणी 9 नगराध्यक्ष आहेत त्या सगळ्यांना बोलवलं आणि 100 लोकांना लेखवेला निमंत्रित केलं आहे. प्रत्येकाने आपलं विजन सांगावं. चॅनलवर डायरेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल आणि मी याच पद्धतीने लोकांशी बोलणार आहे.